MPSC 1 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 2022 वर्षातील करंट अफेअर पाहणार आहे। त्यातला हा पहिला पार्ट आहे। ओके, सुरुवात करू आता। त्यापैकी पहिला क्वेश्चन, विश्व सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो आपल्याला या ठिकाणी विचारले। पर्यायामध्ये 11 फेब्रुवारी दिले, त्यानंतर दुसरं 1 मार्च, त्यानंतर तिसरं 15 जानेवारी, चौथं 20 फेब्रुवारी। तर कधी साजरा केला जातो हा 4 नंबरचा 20 फेब्रुवारीला विश्व सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो। ओके, 2022 ची थीम काय होती? तर अचिव्हिंग सोशल जस्टिस थ्रू फॉर्मल एम्प्लॉयमेंट, सर्वांना सामाजिक त्यानंतर धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावर भेदभाव होऊ नये म्हणून साजरा केला जातो। याची जी सुरुवात आहे 10 जून 2008 पासून सुरुवात झाली आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेद्वारे। आता तुम्ही याच्यामध्ये समजलं असेल तुम्हाला, सर्वांना सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावर भेदभाव होऊ नये म्हणून 20 फेब्रुवारीला विश्व सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो। आता सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावर भेदभाव म्हणजे काय? त्याच्यामध्ये भाकर सुद्धा येते, आपण म्हणतो जेवण या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, यावर भेदभाव नको किंवा मिळाले पाहिजे। नंतर कपडे, राहण्यासाठी घर, राहण्यासाठी घर, त्यानंतर बहिष्कार म्हणता येईल आपल्याला, भेदभाव नको म्हणून ह्या ठिकाणी, गरिबी। तर या सर्व कारणामुळे भेदभाव नको म्हणून प्रत्येक वर्षी 20 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेद्वारे विश्व सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा क्वेश्चन, विश्व पेंगुलिन दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी विचारलाय। पर्यायामध्ये फेब्रुवारीच्या 3 शनिवारी, 2 मार्चचा पहिला आठवडा, त्यानंतर 3 मार्चचा दुसरा या ठिकाणी दुसरा आठवडा, चौथा यापैकी नाही। तो कधी साजरा केला जातो? फेब्रुवारीच्या 3 शनिवारी, पहिला पर्याय। ओके, आन्सर काय याचा? पहिला आहे। तर पेंगुलिनला मराठीमध्ये खवले मांजर सुद्धा म्हणलं जातं, खवले मांजर, ज्या मात्र भोवती खवले असतात बघा। हा खूप दुर्मिळ प्राणी आणि आफ्रिका वगैरे खंडामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला पाहायला भेटतो। तर दरवर्षी फेब्रुवारीच्या 3 शनिवारी, ह्यावेळी तारीख होती 19 फेब्रुवारी, तर हा 11वा होता। जे पेंगुलिन आहे सबंधी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे खवले मांजर आहे किंवा पेंग्विन आहे, पेंगुलिन, त्यावरती बघा जे कवच दिसते तुम्हाला या ठिकाणी खवलेयुक्त, त्याच्यामुळे काय होतं, त्याचं संरक्षण होतं। इतर प्राणी ज्यावेळी अटक करतात त्यावेळी त्या करता स्वतःला गुंडाळून घेतात। त्याचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहिले असतील। तर स्वतःला गुंडाळल्यानंतर इतर प्राणी जे अटॅक करतात त्यापासून त्याचा बचाव होत असं म्हणता येईल, कारण ते खवले असतात ते खूप तीक्ष्ण सुद्धा असतात आणि जाड असतात, त्याच्यामुळे त्या इतर प्राण्यांना त्यांना खाता येत नाही आणि इजा सुद्धा त्या प्राण्यांना होते। त्याच्यामुळे जे पेंगुलिन आहे याला त्या खवल्यापासून संरक्षण होतं असं म्हणता येईल, पण सध्या ते दुर्मिळ होत चालल्या कारणानं तर दरवर्षी फेब्रुवारीच्या 3 शनिवारी विश्व पेंगुलिन दिवस साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा क्वेश्चन, भारतीय लोकांना युक्रेनमधून आणण्यासाठी स्वदेशी आणण्यासाठी कोणते ऑपरेशन चालवले त्या ठिकाणी आपल्याला विचारलंय। पर्यायामध्ये ऑपरेशन स्वदेश, त्यानंतर ऑपरेशन भारत, त्यानंतर तिसरं ऑपरेशन गंगा, चौथं आहे ऑपरेशन क्विक। तर कोणतं चाललं होतं? ऑपरेशन गंगा, 3 नंबरचा पर्याय, ऑपरेशन गंगा चालवलं होतं। त्या ठिकाणी तुम्ही चित्र सुद्धा पाहू शकता ऑपरेशन गंगाचे। असे जे मिशन असतात किंवा ऑपरेशन असतात ते युद्धजन्य परिस्थिती झाली किंवा इतर कारणाने, उदाहरणार्थ अर्थक्वेक झालं त्या ठिकाणी एखाद्या देशामध्ये, अटॅक झाला इतर देशाकडून, किंवा अचानक तुम्ही पाहिलं असं आता युक्रेनमध्ये रशियाकडून अटॅक झाल्या कारणाने ते जे भारतीय होते त्यांना बाहेर काढण्यात आलं। आता 2022 मध्ये जे मिशन आहे ऑपरेशन गंगा खूप म्हणजे न्यूजमध्ये आहे। आता या संदर्भात आपल्याला जोड्या लावायला विचारू शकतात क्वेश्चन, जे प्रिव्हियस इयरमध्ये जे ऑपरेशन झाले। ओके, लक्षात ठेवा ऑपरेशन गंगा कायसाठी? युक्रेनमध्ये जे भारतीय लोक यांना बाहेर काढण्यासाठी, जे प्रिव्हियसमधले वंदे भारत एक मिशन सुद्धा झालं। तुम्ही पाहिलं कोविड पॅन्डेमिकमध्ये, महामारीमध्ये जे भारतीय लोक इतर देशांमध्ये होते त्यांना त्या देशातून परत भारतात आणण्यासाठी वंदे भारत हे जे मिशन आहे ते चालवलं होतं। याच्या आधी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल 1990 मध्ये कुवेतमधून भारतीय लोकांना परत आणण्यासाठी कुवेत एअरलिफ्ट म्हणून बघा, त्याच्यावर एअरलिफ्ट संदर्भात एक पिक्चर सुद्धा आलाय, कुवेत एअरलिफ्ट। ओके, 1990 मध्ये हे एक मिशन चालू होतं। त्यानंतर 2006 मध्ये ऑपरेशन सुकून हे एक मिशन चालू होतं। तुम्ही अलीकडे जर आताची जर पाहिली 2015 मध्ये एकदा ऑपरेशन राबवलं होतं, त्याचं ऑपरेशन मैत्री। हे विचारण्याची शक्यता आहे खूप, कारण जोड्या लावायला आपल्या यापैकी तरी एखादा क्वेश्चन विचारणार आहे, ऑपरेशन मैत्री। तर नेपाळमध्ये ज्यावेळी भूकंप आला होता त्यावेळी भारतीय लोकांना परत आणण्यासाठी 2015 मध्ये ऑपरेशन मैत्री हे एक मिशन ऑपरेशन राबवलं होतं। हे महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहेत, ते लक्षात ठेवा। 2022 मध्ये ऑपरेशन गंगा, 2020 मध्ये वंदे भारत, त्यानंतर सुरुवातीला 1990 मध्ये कुवेतमधून भारतीय लोकांना त्या संदर्भात एअरलिफ्ट सुद्धा हा पिक्चर आला आहे। नंतर 2006 मध्ये ऑपरेशन सुकून एक राबवलं होतं। 2015 मध्ये ऑपरेशन मैत्री म्हणून भारतीय लोकांना नेपाळमधून आणण्यासाठी, ज्यावेळी नेपाळमध्ये अर्थक्वेक झाला, भूकंप झाला, त्यावेळी भारतीय लोकांना आणण्यासाठी ऑपरेशन मैत्री हे एक मिशन किंवा ऑपरेशन त्यावेळी राबवलं होतं। नंतर पुढचा क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने युरोपीय संघामध्ये सामील होण्यासाठी हस्ताक्षर केले आहे?
पर्यायामध्ये मोरोक्कोतले, त्यानंतर स्पेन, त्यानंतर युक्रेन, चौथं आहे जॉर्जिया. तर कोणत्या देशाने हस्ताक्षर केले तर युक्रेनच्या देशाने किंवा युक्रेनचे जे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर झेलेन्स्की म्हणून यांच्यामार्फत हस्ताक्षर केले गेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही लिस्टसुद्धा पाहू शकता. 27 देशांची लिस्ट या ठिकाणी आहे. हे लिस्ट हे देशांचे नाव आहे त्या ठिकाणी मॅपसुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये बेलारूस नाही, युक्रेन नाही. युक्रेनमुळे आता जे नाटो आहेत, नाटोमुळे युक्रेनची आता सध्या स्थिती त्याच्यामुळे निर्माण झाली आहे. नाटोमध्ये सध्या किती देश आहेत तर एकूण 30 देश आहेत. ओके, लक्षात घ्या. या ठिकाणी सुरुवातीला 12 होते, त्यानंतर आता ती संख्या 30वर गेली. नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. आणि युरोपियन म्हणजे याच्यामध्ये युरोपियन युनियनमध्ये किती आहेत 27 देश आहेत. हा मॅप या ठिकाणी पाहू शकता आणि नाव या ठिकाणी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, 2 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या संपत्ती अहवाल किंवा वेल्थ रिपोर्ट सुद्धा म्हणतो आपण 2022 नुसार अब्जाधीशांची संख्या किंवा बिलियनरीची संख्येत टक्केवारीनुसार भारताचे खालीपैकी कितवे स्थान आहे. याच्यामध्ये बघा बिलियनरीची संख्या सुद्धा काढली होती, बिलियनरीज आणि ट्रिलियनरीज सुद्धा संख्या काढली होती. ओके, ट्रिलियनरीमध्ये भारताचा नंबर खूप खाली आहे. बिलियनरीमध्ये आपण पाहणार आहे की पर्यायामध्ये पहिलं आहे का, दुसरं आहे का, तिसरं आहे का, चौथं आहे. तर भारताचा कितवा क्रमांक लागतो, हा 3रा क्रमांक या ठिकाणी लागतो. लिस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 2021 नुसार पहिल्या नंबरवर 748 अब्जाची संख्या अमेरिकेत आहे. त्यानंतर चीनमध्ये 554, भारतामध्ये 145. ओके, जर्मनीमध्ये 136 आहे. त्यानंतर रशियामध्ये 121 अब्ज देशांची संख्या आहे. जर ट्रिलियनरीमध्ये आलं तर 1 नंबरला US आहे, त्यानंतर 2 नंबरला चीन येतोय. ओके, लक्षात घ्या बिलियनरी आणि ट्रिलियनरीमध्ये सुद्धा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, केंद्र सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जे मंत्रिमंडळाचे जे बैठकी पार पडतात त्याच्यामध्ये LIC मध्ये किती टक्के थेट विदेशी गुंतवणुकीसाठी म्हणजे FDI साठी मान्यता या ठिकाणी दिली असं म्हणते. पर्यायामध्ये 10% दिले, 15% दिले, त्यानंतर 20%, चौथं आहे या ठिकाणी 25%. ओके, यापैकी कोणतं बरोबर आहे किंवा आपल्याला चॉईस करायचं या ठिकाणी. तर किती टक्केला मान्यता दिली तर 3रा पर्याय 20%ला या ठिकाणी मान्यता दिली. या संदर्भात माहिती पाहू आपण. FDI म्हणजे काय, विदेशी गुंतवणूक आपण म्हणतो, त्याला सोप्या शब्द किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. LIC मध्ये IPO, ओके, तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो आपण, याच्यामध्ये 20% गुंतवणूक करण्यासाठी FDIला मान्यता दिली. हा निर्णय कधी घेण्यात आला, 26 फेब्रुवारी 2022ला. त्या संदर्भात माहिती या ठिकाणी की मार्च 2022 येत असलेल्या IPO मधील एक संभाव्य मूल्य 2000 ते 2100 दरम्यान असण्याची शक्यता आणि त्यासाठी सर्वात मोठा IPO ठरणार आहे. LIC संदर्भात माहिती या ठिकाणी पाहू शकता. LICची स्थापना आहे 1 सप्टेंबर 1956ला झाली. मुख्यालय मुंबईला आहे. विद्यमान अध्यक्ष MR कुमार सध्या. आणि ते बाजार मूल्य किती आता LICचे 2022 पर्यंत 43.40 लाख कोटी आहे. हे लक्षात घ्या, 43.40 लाख कोटी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, रस्त्यावरील प्राण्यांसाठीची पहिली रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स म्हणतो आपण कुठे सुरू करण्यात आली आहे. पर्यायामध्ये पहिलं मुंबई, त्यानंतर पुणे, चेन्नई, त्यानंतर दिल्ली. कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली, चेन्नईमध्ये रस्त्यावर जे प्राणी त्यांच्यासाठी पहिली रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. 3 नंबरचा पर्याय. या संदर्भात माहिती या ठिकाणी पाहू शकता की भारतातील रस्त्यावरील प्राण्यांसाठीची पहिली रुग्णवाहिका मार्च 2022 चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली. याचे जे उद्घाटन आहे डॉक्टर अनिता समांतन यांनी याचे उद्घाटन केले होते. ओके, या ठिकाणी माहिती की इंडियाज फर्स्ट ॲम्ब्युलन्स फॉर स्टेट ॲनिमल हॅज बीन लॉन्च इन चेन्नई म्हणून. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, द $10 ट्रिलियन ड्रीम्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा द $10 ट्रिलियन या ठिकाणी ड्रीम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, उलट पण वाचू शकता. पर्यायामध्ये नवदीप सिंग, त्यानंतर नरेंद्र सिंग तोमर, सुभाषचंद्र गर्ग, चौथा आहे स्मृती इराणी म्हणून. पुस्तकाचे लेखक कोण आहेत, सुभाषचंद्र गर्ग आहेत. ओके, हे 3 नंबरचे द $10 ट्रिलियन ड्रीम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, सुभाषचंद्र गर्ग. या संदर्भात या ठिकाणी पुस्तकाचे चित्र सुचले की द $10 ट्रिलियन ड्रीम सुभाषचंद्र गर्ग, लाल सलाम नॉवेल म्हणून स्मृती इराणी, नंतर गोल्डन बाय नीरज चोप्रा, नवदीप सिंग हे पुस्तक खूप गाजलं होतं. त्यानंतर स्पायसेस स्टॅटिस्टिक ॲट ग्लान्स केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढे एकदा ऐका, द $10 ट्रिलियन ड्रीम या पुस्तकाचे लेखक कोण आहे, सुभाषचंद्र गर्ग. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, कोणत्या राज्याने देशात पहिल्यांदा ABGC सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेले आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, कोणत्या राज्याने देशात पहिल्यांदाच ABGC म्हणजे ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग अँड कॉमिक्स सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आले. पर्यायामध्ये उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर तमिळनाडू. तो कुठे सुरू केला आहे, कर्नाटकमध्ये जे बेळगाव आहे, बंगळुरू म्हणतो आपण त्याला, बंगळुरू. तर ह्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे. या संदर्भात माहिती या ठिकाणी पाहू शकता. ABGC सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. याच्यामध्ये ह्या ठिकाणी चित्रसुद्धा पाहू शकता, इफेक्ट आणि उद्घाटन करतानाचं हे चित्र आहे. भारतातील पहिले राज्य बनले, तसे आशियातील सर्वात मोठे केंद्र देखील हे बनले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन,
आता लता मंगेशकर पाहिलं असेल तुम्ही, आता नुकतंच निधन झालं, त्या संदर्भात ही माहिती आली. आणि लता मंगेशकर जे अवॉर्ड भेटतो आता ह्या वर्षी 2022मध्ये नरेंद्र मोदी यांना भेटला. ही पण माहिती तुम्हाला माहीत पाहिजे, नरेंद्र मोदी यांना भेटलेलं आहे. आता एक क्वेश्चन पाहू लता मंगेशकर संदर्भात येण्याची शक्यता आहे की भारतरत्न व भारताची ज्ञान कोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतंच 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्या संदर्भात खाली विधाने पास सांगितले आपल्याला. पहिले दिले की मंगेशकर कुटुंब मूळचे गोव्याचे होते, त्यांचे मूळ नाव नवाते असे होते. त्यानंतर बालपणीचे नाव हेमा होते त्यांचे, त्यानंतर लता असे ठेवण्यात आले होते का. त्यानंतर तिसरं विधान दिलं की लता दिदी पहिले गाणे 1946 मध्ये गायले होते, त्या गाण्याचे बोलले होते पा लागू कर ज्युरी असे होते. त्यानंतर चौथं लता दिदींना भारतरत्न 2001 मध्ये प्राप्त झाले. वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे. बरोबर या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. फक्त एक आहे का, फक्त एक आणि दोन आहे का, फक्त 4 आहे का, फक्त चौथले की सर्वच अचूक आहे. तर याचं 4 नंबरचं सर्वच अचूक आहे. अचूक या ठिकाणी बरोबर द्या, तर सर्वच बरोबर आहे. ओके, म्हणजे लता मंगेशकर यांचं कुटुंबाचे मूळ जे गाव होतं त्यांचं गोवा होतं किंवा गोवा म्हणतो आपण, आणि त्यांचे जे मूळ नाव होतं, आडनाव म्हणता येईल, नवाते हे होतं. पुन्हा एकदा का, मंगेशकर कुटुंबाचे मूळ कोणत्या गावाचे होते, तो गोव्याचे होते. त्यांचं मूळ आडनाव नवाते होते. बालपणीचे नाव हेमा होते. त्यानंतर लता असे ठेवण्यात आले. लता दिदींनी 1946 मध्ये पहिले गाणं गायलं होतं पा लागू कर ज्युरी म्हणून. त्यानंतर लता दिदींना भारतरत्न 2001 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, नुकतेच कोणत्या एअरपोर्टला बेस्ट एअरपोर्ट ॲट विंग इंडियाज अवॉर्ड 2022 अवॉर्ड भेटला आहे. आपण पोस्टमध्ये सुद्धा या संदर्भात क्वेश्चन टाकला होता. पर्यायमध्ये बघा, न्यू दिल्ली एअरपोर्ट, अहमदाबाद, त्यानंतर बेंगलुरू एअरपोर्ट, त्यानंतर पुणे एअरपोर्ट म्हणून. तो कोणाला देण्यात आला आहे, बेंगलुरू एअरपोर्टला. बेंगलुरू खूप न्यूजमध्ये सध्या ABGCनुसार. त्यानंतर बेस्ट एअरपोर्ट ॲट विंग इंडिया अवॉर्ड 2022चा सुद्धा अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे. या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकता की बेंगलुरू एअरपोर्ट अवॉर्ड द बेस्ट अवॉर्ड ॲट विंग्स इंडिया अवॉर्ड 2022 म्हणून. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ओके, 4-5 दिवसापासून खूप न्यूजमध्ये आहे. महाराष्ट्र केसरी 2022चा मानकरी खालपैकी कोण ठरला आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे की महाराष्ट्र केसरी 2022चा मानकरी खालपैकी कोण ठरला आहे, आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. पर्यायमध्ये विशाल बनकर, पृथ्वीराज पाटील, बाळारफिक शेख, त्यानंतर विजय चौधरी. तो कोण ठरला आहे, पृथ्वीराज पाटील म्हणून दुसरा पर्याय. या संदर्भात माहिती सुद्धा पाहू. या ठिकाणी चित्र आहे पृथ्वीराज पाटील यांचं, ज्यावेळी जिंकले त्यानंतर विजयचं या ठिकाणी. आता ओल्ड संदर्भात पाहू आपण, जे महाराष्ट्र केसरी 2010 मध्ये समाधान घोडके म्हणून आहे, 2011 मध्ये नरसिंग यादव, 2012 मध्ये नरसिंग यादव, 13 मध्ये नरसिंग यादव, 14 मध्ये विजय चौधरी हे महाराष्ट्र केसरी होते. 2015 मध्ये विजय चौधरी हे महाराष्ट्र केसरी होते. 2016 मध्ये विजय चौधरी ही महाराष्ट्र केसरी हॅट्रिक केली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोघांनी. नंतर अभिजित खटके म्हणून आहे, 2017 मध्ये महाराष्ट्र केसरी होते, महाराष्ट्र केसरी. त्यानंतर बाळारफिक शेख जालन्याचे 2018 मध्ये ते महाराष्ट्र केसरी झाले. आता 2022 मध्ये पृथ्वीराज पाटील साताऱ्याचे ते महाराष्ट्र केसरी झालेत. आपल्याला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे की महाराष्ट्र केसरी 2022चे कोण आहेत मानकरी म्हणून. तर पृथ्वीराज पाटील. जर क्वेश्चन डोळ्या लावायला जर आला त्या ठिकाणी तुम्ही वर्ष आणि महाराष्ट्र केसरी जर दिलं त्या ठिकाणी तुम्ही डोळ्या लावू शकता. म्हणजे महाराष्ट्र केसरी संदर्भात खाली डोळ्या लावा विचारलं आणि पर्याय 2022-19 तुम्ही डोळ्या या ठिकाणी लावू शकता. आता त्यानंतर पुढचा क्वेश्चन, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा PMJY म्हणतो आपण, लागू करणारी नोडल एजन्सी कोणती या ठिकाणी विचारलं आहे. नॅशनल मेडिकल कमिशन आहे का, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे का, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी का, चौथं आहे एम्स आहे का. तर कोण आहे, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी काय आहे, आयुष्यमान भारत योजना आहे त्या संदर्भात नोडल एजन्सी आहे. या संदर्भात माहिती पाहू आपण. आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण NHA ची स्थापना राष्ट्रीय स्तरावर PMJYची अंमलबजावणीसाठी सेटअप करण्यासाठी करण्यात आली होती. त्यानंतर याची लाभाचे पॅकेज 2022च्या नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे. एकूण 1949 पर्यंत नेण्यासाठी 365 नवीन प्रक्रिया जोडल्यात. ओके, इतर माहिती ह्या ठिकाणी दिली. मेन म्हणजे काय, जी आयुष्यमान भारत योजना आहे याच्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून काम कोण करतं, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी म्हणून. हे कधी सुरू करण्यात आलं होतं, तर 23 सप्टेंबरला 2018 मध्ये 3 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कधी सुरू करण्यात आली, सुरू या ठिकाणी म्हणा किंवा लॉन्च म्हणा. ओके, 23 सप्टेंबर 2018ला. याचं बजेट किती आहे आता, 8,000 किंवा 8,088 करोड एवढे रुपये याचं काय बजेट आहे, किंवा सोप्या शब्दांनी 1.1 बिलियन सुद्धा म्हणू शकतो, बिलियन डॉलर. ओके, लक्षात घ्या. वेबसाईट सांगतो तुम्हाला, www.pmjy.gov.in. मेन म्हणजे नोडल एजन्सी कोणती आहे, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी. सुरू कधी केली, 23 सप्टेंबर 2018ला. बजेट 8,000 करोड आहे.
किंवा 1.1 बिलियन डॉलर एवढा आहे. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, कोणत्या संस्थेने अलीकडे अवसारी योजना सुरू केली? भारतीय विमानतळ प्राधिकरण, त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक, त्यानंतर भारतीय सर्वोच्च न्यायालय, भारतीय निवडणूक आयोग. तर कोण सुरू केली? AAI सुरू केली, म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरण, एअरपोर्ट ऑथॉरिटी इंडिया म्हणलं जातं. त्या ठिकाणी चित्रसुद्धा आहेत. याच्याबद्दल माहिती पाहू आपण. अवसर काय आहे? तर भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI ने अलीकडे क्षेत्रातील कुशल कारागिरांसाठी अवसर योजनेचे ठिकाण म्हणून विमानतळ सुरू करण्यात आले. स्वयंसहायता गटांना त्यांच्या विमानतळावर त्यांच्या प्रादेशिक स्वयंनिर्मित उत्पादनाची विक्री किंवा प्रदर्शन करण्यासाठी जागा वाटप करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक AAI संचालित विमानतळावर 100 ते 200 चौरस फूट क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे जे उत्पादन आहे, स्वयंसहायता गट आहेत, तर त्यांच्या उत्पन्नासाठी मार्केटिंगसाठी अवसर ही योजना सुरू केली. अवसर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. शाही लीचीला कोणत्या भारतीय राज्यातून आता नुकतंच टॅग भेटला आहे? काही दिवसच झाले या संदर्भात. पर्यायामध्ये बिहार दिले, उत्तर प्रदेश, त्यानंतर MP, त्यानंतर उत्तराखंड. तर कोणत्या राज्यातून भेटला आहे? तर बिहारमधून हा भेटलेला आहे शाही लीचीला. या संदर्भात चित्रसुद्धा या ठिकाणी स्ट्रॉबेरी सारखंच दिसतं ते शाही लीची म्हणून. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण करंट अफेअर 2022 संदर्भात पहिला व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.